मात द्या. आपल्याला काही एवढी घाबरायची गरज नाही. तिथं सांगायला लागले ते म्हणतात जे काही चिकट माणसं आहेत ना कधी पैसाच खर्चत नाही तर पैसा पैसा कबीर महाराज सुद्धा म्हणले हे सब पैसे की बाई आपण साधा नाही कोई पैसा कधी खर्चच करायचा नाही अजिबात. मग म्हणले असे चिकट माणसं सणावाराची सुद्धा सोय ह्याला कळत नाही. सणावारला सुद्धा म्हणे जा द्या काय करायचंय चणा डाळ आणायची साखर आणायची स्वयंपाक करायची बघून घेऊ दुसऱ्या सणाला. असे चिकट माणसाचं ते सांगायला लागलेत आपल्याला मगापासून. माणसं कसे असतात पैसे कमी द्यावं त्याच्यामुळे ते बोलू लागले. रात्रंदिवस कष्ट करायचं रात्रंदिवस पैसा 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 पैसा. आणि कोणाच्या तरी भीतीने एक दिवशी गाडगा आणायचं गाडग्यांमध्ये ठेवायचा आणि ते पुरून टाकायचं. आपण मरती धुळी खात. आज काही गरज नाही बरं. आज बँकेत घेऊन टाकले की आपले पैसे पुढे जात नाहीत पण तो नंबर कळाला ते केबी उचलून घेते बघा मुकडे माहिती होते नंबर कोणाला सांगायचा नाही असं आहे. मग ते आपण मरती धुळी खात. एक तर गाडग पुरायचं मातीत पैशाचं त्याच्या तोंडात माती दगड पुरून ठेवायचं आणि पुन्हा आपण रोजची रोज असताना माती खायची धूळ खायची काही बी खायचं पण चांगलं कधी खायचं नाही असं त्या ठिकाणी सांगू लागले. असे तीन लोक आहेत बघा. एक धनलुब्ध आणि एक असणारा श्रीलुब्ध आणि एक असणारा अजून कोणता असे हे तीन आलेले. हे जर एकत्रित आलेले एका ठिकाणी तर मग ते यांच्यासारखं दुःखच कोणतं नाही म्हणायचं. एका एका माणसाकडे ह्याच्यातला एक एक आला का तरी चालेल तो कसा तरी करीला जाईल घेऊन. पण तीन एकाकडे आल्याच्या नंतर मग कसं आहे त्याचं मग तर भानगडच झाली म्हणायचं. म्हणून ते नाथ महाराज म्हणतात अरे बाप रे एवढं अवघड आहे आणि ह्यांना हे कळत नाही काय असं ते सांगू लागले. हे काय नक्की नाही हे इंद्रच असायला पाहिजे. म्हणजे का संशय घातला रात्रीचा हिंडायला लागलाय आणि रात्रीचा हिंडायला म्हणलं तर इंद्राशिवाय दुसरा कोणी नाही. असं विमानात बसता अप्सरेला आपल्या सोबत घेतलंय आणि सज्जनावरून असताना वरून चाललाय त्याची सावली आमच्या अंगावर पाडायला लागलाय. असा भरत हनुमानजीवरून चालले काय घेऊन चालले तर डोंगर घेऊन चालले वाजायला लागले भर असं हवा वाजायला लागली आणि भरताला वाटायला लागले काहीतरी वाद्य लावलंय विमानात बसताय निघाला भरत असा संशय होऊ लागला आहे. आम्ही सूर्यवंशी राजे निमायक आम्हा स्वधर्माची देख उद्धतासी सावने सिख विचाराने असे ना. राजा भरत म्हणतो मग निघाला माझ्या ठिकाणी आम्ही सूर्यवंशामध्ये जन्माला आलेले तर आणि नियमक राहते आम्ही सात्विक आहे. उद्धतासी लावणे शीख दांडगाईपणा करणारा आणि रस्ता सोडून लागणाऱ्याला आम्ही शिक्षा लागणार आहेत. मला त्याला सांग दाम दंड त्याला शिक्षा केल्याशिवाय सोडणार नाही आमचं काम आहे. असा भरत हनुमानाला वरून जात असताना पाहून म्हणू लागला आहे.
भारताला हे माहिती नसून संशयावरून मला असं सुरू केलं आणि बाण सोडून दिला आहे. करुणे राम नाम स्मरण धनुष्य ओढी काढून बाणाशी आज्ञा करुण दुष्ट दळन करावे. धनुष्यावर बाण लावला, त्याच्यावर राम नाम स्थापन केलं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, असा हा रामाचा मंत्र स्थापन केला भक्ताने. आणि बाणाला सांगितलंय, बाणा इथून तू जा, पण दुष्टाचं दळण कर. भक्ता लागे पायापाशी आणि दुर्जनाशी संवारी. दुष्ट असतं त्याला मारायचं काम कर आणि सज्जनाला मात्र अजिबात मारू नको, असं भक्ताने बाणाला सांगितलं. बाण श्रीराम नामांकित हनुमान श्रीराम भक्त जीवा परिसाध्य अंताप्त राम स्मरत सर्वदा. हा बाण भक्ताच्या अंकित आहे, त्याच्यावर राम नामाचा मंत्र टाकलाय. आणि वरी गेल्याच्या नंतर हनुमानजी कसे तर रात्र न कळे दिवस न कळे, रात्र दिवस श्रीराम जय राम जय जय राम. हा हनुमानजी रामाचे भक्त आहेत. आता हा बाण हनुमंता बसतो गेलाय, काय होतंय बघा. सुटोनी सिद्धीच्या कडकडारी बाण पाडला ती संकटी. कोणावरी करावी शरवृष्टी अभक्त दृष्टी दिसेना. धनुष्यापासून बाण सोडून गेला कटकट कटकट करीत. हनुमंताच्या पायापाशी गेलो, बाणानं पाहिलं, अरे हा तर रामाचा भक्त आहे, सारखा श्रीराम जय राम असं भजन करतोय. आता काय करावं, म्हणजे मालकाने सांगितले मला राहण्याचं, मारायचं, धरायचं, पण धरता येत नाही, मारता येत नाही, काय करावं, हा तर राम भक्त आहे, असा बाणालाच विचार पडलेला आहे. भरतोनी जावे तरी येथून भरत दंडिल संपूर्ण कपिशी करावे कंदन तरी अशी स्मरण श्रीरामाचे. बाणाला विचार केला, बाण कोणाचा आहे, भारताचा, कालवा खंडाचा. मालवा खंडाचा आहे राजा हो, पण सोडलाय भारताने. आणखी काही भारताच्या हनुमानजीला पाहिलं आणि विचारत पडला, आता वापस जावा, तर आपल्याला दंड केल्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणतंय बाण, मालवा खंडाचा. ते म्हणते मला भरत मारल्याशिवाय राहायचं नाही. आणि याला तर दंड करावा, तो रामाचा भक्त आहे आणि याला दंड करायचं मत नाही, केल्यावर आपल्याला शिक्षा होईल, अशी बाणाने विचार केला आहे. भरत श्रीरामाचा निज भक्त कपिश्र प्रेम राम स्मरत माझा नसले वाचण्यासाठी गोविंद